नमस्कार मित्रांनो, ही कथा आहे एका जुन्या मोडकळीस आलेल्या घराची आणि त्या घरात नव्याने आलेल्या सुनेची. अग वैशाली, इकडे ये जरा. हो आई, तुम्ही मला बोलावलं का? हो ग मुली, मला जरा आधार देऊन अंगणात घेऊन चल. तिथे बसून तुझ्या कामात थोडीफार मदत तरी करीन. अगं आई, तसं काही करू नका. तुम्ही शांतपणे विश्रांती घ्या. आज तुमची प्रकृतीही बरी वाटत नाही. तुम्ही कसलीही काळजी करू नका. घरातील सगळी कामे मी सांभाळेन. अग मुली, तुझ्यासाठी मला फार वाईट वाटतं. तूही कधी कधी माझ्याबद्दल काय विचार करत असशील कोण जाणे. माझ्या नशिबामुळे तुझं लग्न झाल्यानंतरही तुला सुखाचं आयुष्य देता आलं नाही. अहो आई, तुम्ही अजिबात चिंता करू नका. आधीच तुमची तब्येत ठीक नाही. काय झालं आई? काही मनात आहे का? काही नाही ग, मला खूप थंडी वाजते आहे. थांबा आई, मी लगेच तुमच्यासाठी चादर घेऊन येते. तुम्हाला ताप आहे म्हणूनच इतकी थंडी भरून येत आहे. अग मुली, तू माझी किती मनापासून काळजी घेतेस. आज प्रथमच मला सुनेचा मायेचा खरा अनुभव मिळतो आहे. नाहीतर माझ्या मोठ्या सुनेकडून मला कधीच प्रेम मिळालं नाही. तिच्याकडून नेहमी भांडण, टोमणे आणि अपमानच मिळाला. बरं आई, मी जरा जाऊन येते. अग सुनबाई, कुठे निघालीस? अगं आई, घरात खायला धान्याचा एक दाणाही उरलेला नाही, म्हणून मी शेजारी राहणाऱ्या कमलाबाईंशी बोलले होते. त्यांनी मला सांगितलं त्यांचं धान्य निवडून आणि स्वच्छ करून दिलं, तर त्याच्या मोबदल्यात मला थोडंसं धान्य देण्याचं कबूल केलं आहे. अग वैशाली, तू खरंच कमलाबाईंच्या घरी कामाला जाणार आहेस? लोकांना हे बरं वाटेल का? तुलाही कधी असं वाटत नसेल का की मी कुठे येऊन अडकले या गरीब सासरी? अगं आई, असं अजिबात नाही. प्रत्येकाच्या वाट्याला त्याच्या नशिबात जे लिहिलेलं असतं तेच येतं. कुणाला कमी तर कुणाला जास्त मिळतं. पण खरं दुःख तेव्हाच होतं जेव्हा आपण आपल्या परिस्थितीचा स्वीकार करत नाही. मला याचं कधीही वाईट वाटत नाही. उलट मी नेहमी हाच विचार करते की माझ्या नवऱ्याच्या आणि तुमच्या अडचणी कशा कमी करता येतील. तुम्ही फक्त लवकर बऱ्या व्हा, बाकी सगळं मी सांभाळेन. अग मुली, तुझ्यासारखी गुणी आणि लक्ष्मी सारखी सून लाखात एखादीच मिळते. बरं आई, मी आता निघते. माधव घरी आला तर त्याला सांगा की मी शेजारी कमलाबाईंकडे गेले आहे. मी लवकरच परत येईन. तुम्ही काळजी करू नका आणि आराम करा. मग काही वेळाने. अहो, तुम्ही आलात का? खूप दमला असाल ना? या, आधी बसा. घरात थोडंसं दूध शिल्लक आहे, त्याचा अर्धा कप चहा करून देते. अग, त्यात थोडंसं पाणी घाल, मग आपल्याला दोघांनाही अर्धा अर्धा कप चहा मिळेल. अहो, तुम्ही नेहमी माझाच विचार करता. अग, तुझी काळजी घेणार नाही तर कोण घेणार? आजच्या काळात नवऱ्याची परिस्थिती इतक्या समजुतीने ओळखणारी आणि प्रत्येक संकटात त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी पत्नी शोधूनही सहज मिळत नाही. बरं, तुम्ही आईजवळ जाऊन बसा. मी लगेच चहा करून घेऊन येते. मग थोड्याच वेळात. घ्या आई, चहा घ्या. तापात थोडं बरं वाटेल. अहो, हा तुमचाही चहा घ्या. अग, तुझा चहा कुठे आहे? तू घेतलास ना? हो, तुम्ही तसं समजा की मी चहा घेतलाच आहे. अग, हे काय बोलणं झालं? अहो, ते जाऊ द्या. आज मी कमलाबाईंच्या घरी धान्य निवडायला गेले होते ना, त्यांनी मला छान गरमागरम चहा दिला होता. बरं, तुम्ही सांगा, आज काही काम मिळालं का? अरे बाळा, मीही दिवसभर देवाकडे एकच प्रार्थना करत होते की माझ्या माधवला एखादं चांगलं काम मिळावं. तो इतकी मेहनत करतो, त्याच्या कष्टांना थोडासा तरी दिलासा मिळावा. अगं आई, काय सांगू, मी पूर्ण प्रयत्न करत आहे, पण अजून मनासारखं काम मिळालेलं नाही. तरीही काही दिवसांपुरतं चालेल असं एक काम मिळालं आहे. सध्या त्यावरच भागवावं लागेल. ही तर आनंदाची बातमी आहे.
काही दिवसांसाठी का असेना, पण आपल्या अडचणी थोड्या कमी होतील. आणि हो, मीही कमलाबाईंशी बोलून ठेवले आहे. त्यांनी मला अजून काही घरांमध्ये धान्य निवडण्याचं काम मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आहे. मग बरं झालं. आपण तिघेही मिळून मेहनत करू, देवावर विश्वास ठेवू. परमेश्वर नक्कीच आपल्यावर कृपा करेल आणि आपले चांगले दिवसही लवकरच येतील. अगं वैशाली, तू अशी घरोघरी जाऊन काम करतेस हे मला अजिबात आवडत नाही. एक काळ असा होता की आपल्या घरात काम करणारे नोकर चाकर होते आणि आज माझ्या सुनेवर दुसऱ्यांच्या घरी जाऊन काम करण्याची वेळ आली आहे. हे बोलताच जेनाबाईचे डोळे भरून आले आणि त्या हुंदके देत रडू लागल्या. अगं आई, तू का रडतेस? मी आहे ना. तुझा मुलगा सगळं काही ठीक करेल. अरे बाळा, तू माझ्या सोबत आहेस, पण ज्याला मी तुझ्या इतकंच मायेने जन्म दिला तोच आपल्या वडिलांच्या निधनानंतर स्वतःच्या आईचा आणि भावाचा विसर पडून सगळी संपत्ती एकट्याने बळकावून बसला. याचंच मला सर्वात जास्त दुःख होतं. अगं आई, जास्त रडू नकोस. तुला आधीच ताप आहे. अशा रडण्याने तुझी प्रकृती जास्त बिघडेल. तू आता शांतपणे झोप. उद्या सकाळी आपण निवांत बसून सगळ्या गोष्टी बोलू. काही ना काही मार्ग नक्कीच काढू. हो आई, तुम्ही आता मनाला अजिबात त्रास करून घेऊ नका. या सगळ्या गोष्टींचा विचार सोडा. मग थोड्या वेळाने, अगं वैशाली, चल ना, आपण दोघं झोपडी बाहेर चांदण्याच्या मंद प्रकाशात थोडा वेळ बसूया आणि निवांत गप्पा मारूया. हो येतेच. दोघे हे झोपडी बाहेर बसतात. अगं वैशाली, तू आमच्या सगळ्यांची इतकी मनापासून काळजी घेतेस, पण स्वतःकडे मात्र अजिबात लक्ष देत नाहीस. अहो, असं काही नाही. मी माझं कर्तव्य पार पाडते आहे, एवढंच. अहो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का? हो, विचार ना. नक्की विचार. तुला काय विचारायचं आहे? अगं, असा कोणता प्रश्न आहे की तो विचारण्यासाठी तुला इतका विचार करावा लागतो आहे? अहो, तसं काही नाही. आईबद्दल मी कधीच मनात काही गैरसमज ठेवत नाही आणि आई मला कधी वाईट बोलत नाहीत, पण त्यांच्या बोलण्यातून अनेकदा कोणाचा तरी उल्लेख ऐकायला मिळतो. म्हणून मला एक गोष्ट विचारायची होती. हो, विचार ना. अहो, तुम्हाला एखादा सक्का भाऊ आहे का? हो, मला एक मोठा भाऊ आहे. आज तुला सगळी हकीकत सांगतो. आमचे वडील गावातील सर्वात श्रीमंत आणि मानाच्या माणसांपैकी एक होते, पण एके दिवशी भीषण साथीच्या आजारात त्यांचं निधन झालं. अगं, वडिलांच्या जाण्यानंतर वहिनीच्या सांगण्यावरून दादाने संपूर्ण मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेतली. त्यांचं म्हणणं होतं की वडिलांनी कमावलेलं सर्व काही फक्त त्यांचंच आहे. आज ते ज्या मोठ्या वाड्यात राहतात तोही आमच्या वडिलांनीच बांधलेला आहे. अहो, म्हणजे ते इतक्या मोठ्या वाड्यात राहतात आणि आपण इथे या छोट्याशा झोपडीत. हो, आणि जिथे आज आपली ही झोपडी उभी आहे ना, त्या जागी पूर्वी आमचा जनावरांचा गोठा होता. पण नियतीपुढे कुणाचंच काही चालत नाही. अहो, तुम्ही अजिबात खचून जाऊ नका. देवाने आपल्या नशिबात जे लिहिलं आहे ते आपण धैर्याने स्वीकारलं पाहिजे. जर आज आपल्या वाट्याला झोपडीतलं आयुष्य आलं असेल तर त्यामागेही देवाची काही ना काही इच्छा असेल. पण मला खात्री आहे आपल्या कष्टाचं फळ एक दिवस नक्की मिळेल. अगं, हे सगळं फक्त नियतीचं नाही तर कदाचित आपल्या पूर्वकर्माचंही फळ असावं, जे आपण या जन्मात भोगत आहोत. पण एक गोष्ट नक्की, यापुढे आपण कधीही असं कोणतंही कर्म करणार नाही ज्यामुळे पुढच्या आयुष्यात अशी वेळ आपल्या किंवा इतरांच्या वाट्याला येईल. अहो, तुम्ही असं मनाला लावून घेऊ नका. मला खात्री आहे तुम्ही कधीच कुणाचं वाईट केलेलं नाही. जो स्वतः प्रामाणिक असतो त्याच्यावर देवाची कृपा कायम असते. सत्य कितीही काळ लपून राहिलं तरी एक ना एक दिवस ते सगळ्यांसमोर नक्की येतं. थोड्या वेळाने वैशाली स्वयंपाकघरात जाते. अरे देवा, आज तर भाजी अगदीच थोडी आहे. एवढ्याने आपलं कसं भागणार? असू दे,
मी पीठ मळून भाकऱ्या करते, आपण कांदा भाजून मिठाबरोबर खाऊ. आणि आज कमलाबाईंनाही भेटून येते. कदाचित त्या मला अजून काही घरांमध्ये धान्य निवडण्याचं काम मिळवून देतील. त्यामुळे घरात आणखीन थोडं धान्य येईल. जेवण तयार झाल्यावर अहो आई, या जेवण तयार आहे, चला थोडस तरी खाऊन घ्या. अगं मुली, मला अजिबात भूक नाही. अगं आई, असं कसं चालेल? तुम्ही काहीच खाल्लं नाही तर तब्येत आणखीन बिघडेल. कृपया थोडस तरी खा, त्यानंतर औषधही घ्यायचं आहे. अगं वैशाली, तू माझी किती प्रेमाने काळजी घेतेस, पण मी तुला आयुष्यात सुख मात्र काहीच देऊ शकले नाही. माझ्या नशिबामुळे तुला इतके कष्ट सहन करावे लागत आहेत. आणि माझी मोठी सून, जिला मी मुलीप्रमाणे जपलं, राणीसारखं ठेवले, तिनेच मला घराबाहेर काढताना क्षणभरही विचार केला नाही. हे बोलताच जनाबाईंचा बांध फुटला आणि त्या मोठ्याने रडू लागल्या. वैशालीने त्यांना प्रेमाने समजावलं, थोडं जेवायला घातलं, वेळेवर औषधं दिली आणि त्यांची नीट काळजी घेतली. त्यानंतर ती कमलाबाईंच्या घरी धान्य निवडण्याचं काम करण्यासाठी निघून गेली. मग दुसऱ्या दिवशी, अरे वा, आज या झोपडी बाहेर किती स्वच्छता दिसते आहे. म्हणजे माधवचे लग्न केल्यापासून घराचं रूपच बदललेलं दिसतंय. नाहीतर ती म्हातारी इतकी अशक्त झाली आहे की तिला झाडलोट करणं सुद्धा जमत नाही. दिवसभर खाटेवर पडून खोकतच असते. चला पाहू तरी या नव्या सुनेत असं काय आहे जिने या घराचं रूपच पालटलं. असं म्हणत कविता झोपडीत शिरली. काय व सासूबाई, अजूनही खाटेवरच पडून आहात? कुठे आहे तुमची ती लाडकी सून? कोण कोण आलं आहे? अहो, मी आहे, तुमची मोठी सून. अगं, तू इथे कशासाठी आली आहेस? अगं, अजून काय हवंय तुला? आमच्याकडचं सर्व काही तर आधीच हिसकावून घेतलंस. हो, सगळं घेतलंय, पण आता ही झोपडीही घ्यायला आले आहे. ही जागाही आमचीच आहे. 4 दिवसांच्या आत ही झोपडी रिकामी करा, नाहीतर परिणाम चांगले होणार नाहीत. इतकं बोलून कविता रागाने पाय आपटत तिथून निघून गेली. घरी पोहोचल्यावर तिने आपला पती विक्रमला सांगितलं, अहो ऐका ना, मी आज तुमच्या आईला स्पष्ट सांगून आले आहे. 4 दिवसात त्यांनी झोपडी रिकामी केली नाही तर मी पोलिसांना घेऊन जाईन. आपल्या वकिलाशीही मी बोलून आले आहे. याआधीही त्याने आपली साथ दिली होती. काय, तू आईकडे गेली होतीस? कविता, तुला अजून काय हवं आहे? त्यांनी आधी सगळं गमावलं आहे. आता तरी त्यांना शांततेने जगू दे. शेवटी तू नेमकं काय साध्य करू पाहते आहेस? अगं, त्या मोडकळीस आलेल्या झोपडीवरही तुझी नजर गेली का? थोडी तरी लाज बाळग. त्यांच्याकडून अजून काय हिसकावून घ्यायचं बाकी राहिलं आहे? अहो, तुम्हाला ती झोपडी दिसते, पण तिच्या भोवतीची मोठी जागा दिसत नाही का? आज मी तिथून जात होते. त्या जागेची स्वच्छता आणि नीटनेटकेपणा पाहून मला ती जागाच आवडली. मला ती जमीन कोणत्याही परिस्थितीत हवी आहे. अगं, आपल्या एवढ्या मोठ्या वाड्यात राहूनही तुझं समाधान होत नाही का? बाबांच्या निधनानंतर मोठा मुलगा म्हणून आईची आणि माधवची जबाबदारी माझ्यावर होती. पण तुझ्या हट्टापायी मी त्यांच्यावर अन्याय केला. त्यांची मालमत्ता त्यांच्याकडून हिरावून घेतली. आज त्या चुकीची मला खूप खंत वाटते. अहो, बस करा आता हे भावनिक बोलणं. उद्या जाऊन पहा त्यांनी झोपडी रिकामी केली की नाही. मागचा म्हशीचा गोठा आपण आधीच आपल्या ताब्यात घेतला आहे. आता मला ती झोपडी आणि तिची जमीनही हवी आहे. अगं पण अहो, मला काही ऐकायचं नाही. मी ठरवलं आहे. त्या जागेवर मोठी डेअरी सुरू करणार आणि भरपूर पैसा कमावणार. शिवाय मागची जमीन तर आधीपासूनच आपल्या मालकीची आहे. कवितेच्या डोळ्यात लोभ स्पष्ट दिसत होता, तर विक्रमच्या चेहऱ्यावर आपल्या कुर्त्याबद्दलचा पश्चाताप आणि अपराधीपणाची भावना उमटली होती. त्याच दरम्यान वैशाली शेजारच्या घरांमध्ये धान्य निवडण्याचं काम करून घरी परतली. अगं आई, काय झालं? तुम्ही इतक्या चिंतेत का बसल्या आहात? तुमच्या चेहऱ्यावर खूप काळजी दिसते आहे. काही घडलं आहे का? मला सांगा ना.
वैशालीचे बोलणे ऐकताच जनाबाईंचा धीर सुटला. त्या मोठ्याने रडू लागल्या आणि घडलेला सगळा प्रकार त्यांनी वैशालीला सांगितला. अगं मुली, तू कामावर गेल्यानंतर तुझी जाऊ कविता इथे आली होती. ती म्हणाली की उद्यापर्यंत ही झोपडी रिकामी करून द्या, नाहीतर मी पोलिसांना घेऊन येईन. काय, आता त्यांना ही झोपडी सुद्धा हवी आहे? हो ग मुली, आता आपण तिघांनी कुठे जायचं हाच विचार माझ्या मनाला सतावत आहे. अगं आई, आपल्या मालकीचा पुरावा म्हणून काही कागदपत्र नाहीत का? म्हणजे ही जमीन बाबांनी दोन्ही मुलांमध्ये समान वाटून दिली होती असं दाखवणारी. होती ग, एक जुनी लोखंडी पेटी होती. त्यात तुझे सासरे सगळी महत्वाची कागदपत्र जपून ठेवायचे. पण त्यांच्या निधनानंतर ती पेटी आणि त्यातील कागदपत्र कुठे गेली हे समजलं नाही. अहो आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. माधव कामावरून आला की आपण तिघे मिळून शांतपणे विचार करू. यावर काही ना काही मार्ग नक्की सापडेल. तोपर्यंत मी जेवण तयार करते. तुम्हालाही वेळेवर औषधं घ्यायची आहेत. त्यानंतर वैशालीने जनाबाई आणि माधवसाठी प्रेमाने जेवण तयार केलं. थोड्याच वेळात माधव कामावरून घरी परतला. अगं वैशाली, कुठे आहेस? आईलाही बाहेर घेऊन ये. मला तुम्हा दोघींनाही एक आनंदाची बातमी सांगायची आहे. अहो, काय झालं? आज तुमच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसतो आहे. काही चांगली बातमी आहे का? हो, आज मला एक खूप चांगलं आणि नियमित काम मिळालं आहे. आता आपल्या आयुष्यातील अडचणी हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल. ठेकेदारांनी सांगितलं आहे की हे काम सलग 6 महिने निश्चित आहे. त्यामुळे आता किमान पुढचे 6 महिने तरी रोजीरोटीची चिंता राहणार नाही. अरे वा, ही तर खरोखरच खूप आनंदाची बातमी आहे. पण असं वाटतं देव आपल्या संकटाची परीक्षा अजून संपवू इच्छित नाही. प्रत्येक आनंदासोबत एखादी नवीन कसोटी समोर उभी राहते. अगं वैशाली, तू इतकी उदास का दिसते आहेस? काही घडलं आहे का? आज तुमची वहिनी कविता इथे आली होती. जाताना तिने धमकी दिली की उद्यापर्यंत आपण ही झोपडी रिकामी केली नाही तर ती पोलिसांना घेऊन येईल. काय? आता त्यांची नजर या झोपडीवरही गेली आहे. अगं आई, उद्याच आपण पोलीस ठाण्यात जाऊन सगळा प्रकार सांगू. इतकं सोपं नाही. ज्यांच्याकडे पैसा आणि ताकद असते, कायदा अनेकदा त्यांच्याच बाजूने उभा राहतो. भावाने याआधीही पैसे आणि प्रभाव वापरून पोलीस व वकिलांची मदत घेतली होती. म्हणूनच त्यांनी आपली जमीन बळकावली. आज जिथे त्यांच्या म्हशी बांधलेल्या आहेत तो गोठा पूर्वी आपलाच होता. त्या जागेत आपण भाजीपाला लावून उदरनिर्वाह करत होतो. पण त्यातून उत्पन्न मिळू लागलं हे वहिनीच्या लक्षात येताच त्यांनी ती जागाही आपल्याकडून हिसकावून घेतली. काळजी करू नकोस. मला माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे. जो सत्याच्या मार्गावर चालतो त्याचं रक्षण देव स्वतः करतो. अहो, चला आधी हातपाय धुवून या. जेवण तयार आहे. उद्या सकाळी तुम्हाला नव्या कामावर वेळेवर जायचं आहे. हो, उद्या मला अजिबात उशीर होता कामा नये. ठेकेदार नाराज झाला तर हे कामही हातातून जाईल. त्यामुळे पहाटेच उठून वेळेत निघायला हवं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच कवितेचा वकील पुन्हा वैशालीच्या झोपडीसमोर येऊन उभा राहिला. अरे, काय झालं? अजून सामानाची बांधाबांधही सुरू केलेली दिसत नाही. कालच सांगितलं होतं ना, आजपर्यंत झोपडी रिकामी करा. लवकर इथून निघा, नाहीतर उद्या मी थेट पोलिसांना घेऊन येईन. अहो साहेब, माझे पती कामावर गेले आहेत. कृपया आम्हाला थोडा वेळ द्या. आम्ही उद्यापर्यंत ही झोपडी रिकामी करण्याचा प्रयत्न करू. वकील तिथून निघून गेला. त्या रात्री सगळे झोपले असताना अचानक मागच्या गोठ्याकडून म्हशींच्या मोठमोठ्याने हंबरण्याचा आवाज येऊ लागला. वैशाली मनातच म्हणाली, एवढ्या रात्री म्हशी अशा का ओरडत आहेत? त्यांना काही त्रास तर झाला नसेल ना? आणि गोठ्यात काम करणारा नोकरही कुठे दिसत नाही. क्षणभर तिने त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला. पण काही क्षणांनी म्हशींचा आवाज आणखीन मोठा झाला. वैशाली
वैशालीला पुन्हा जाग आली. नाही, नक्कीच काहीतरी बिनसलं आहे. एखाद्या सापाने किंवा विषारी किड्याने त्यांना चावलं तर नसेल ना? माझं मन काही शांत बसू देत नाही. जाऊन पाहिलंच पाहिजे. तिने हातात कंदील घेतला आणि सावधपणे गोठ्याकडे निघाली. गोठ्यात पोहोचल्यावर तिला एक विचित्र दृश्य दिसलं. एका म्हशीने जमिनीत एका ठिकाणी खड्डा उकरला होता आणि ती त्या खड्ड्याजवळ उभी राहून वारंवार हंबरत होती. हे पाहून वैशालीच्या मनात संशय निर्माण झाला. ती मनातच म्हणाली, या खड्ड्यात नक्कीच काहीतरी दडलं असावं. असा विचार करत ती सावधपणे त्या खड्ड्याजवळ जाऊ लागली. अरे, इथे तर एखादी मोठी पेटी दिसते आहे. किती जड आहे ही. पण ही म्हैस एवढी मोठ्याने का हंबरत होती आणि मला पाहताच ती अचानक शांत कशी झाली? मोठ्या कष्टाने वैशालीने ती जड लोखंडी पेटी खड्ड्यातून बाहेर काढली. वैशाली मनातच म्हणाली, ही पेटी खूपच जड आहे, पण ती या खड्ड्यात कशी आली? असं वाटतंय जणू कुणीतरी मुद्दाम ती इथे पुरून ठेवली आहे. तिने ती पेटी उचलून आपल्या झोपडीत आणली. वैशाली मनातच म्हणाली, मला सतत असंच वाटतंय की देवानेच त्या म्हशीच्या माध्यमातून मला तिथे बोलावलं. आता पहा, ती म्हैसही अगदी शांत झाली आहे, पण अजून रात्र खूप आहे. सकाळ झाली की ही पेटी उघडून पाहीन. तिच्यात नेमकं काय आहे ते कळेल. मग दुसऱ्या दिवशी सकाळी माधव आणि जनाबाई यांनाही जाग आली. अरे, ही लोखंडी पेटी इथे कुठून आली? अगं वैशाली, ही तर अगदी काल आपण ज्या पेटीबद्दल बोलत होतो तशीच दिसते आहे. मुली, तुला ही कुठे मिळाली? काय आई, तुम्ही खरंच म्हणत आहात? ही तीच पेटी असू शकते. हो ग, लवकर उघडून बघ, आत काय आहे ते पाहूया. वैशालीने घाईघाईने पेटीचं कुलूप उघडलं. पेटी उघडताच आत नीट घडी घालून ठेवलेली काही जुनी कागदपत्र, काही फायली आणि इतर महत्वाचे कागद दिसू लागले. तिघेही आश्चर्याने त्या कागदांकडे पाहू लागले. हो मुला, हीच ती कागदपत्र आहेत तुझ्या बाबांनी स्वतःच्या हाताने तयार करून जपून ठेवली होती. याच कागदांमध्ये त्यांनी दोन्ही मुलांना मालमत्तेचा समान वाटा देण्याची स्पष्ट नोंद केली होती. काय आई, खरंच? म्हणजे हीच ती मूळ कागदपत्र आहेत? हो मुला, यात काही शंका नाही. पण वैशाली, तुला ही पेटी नेमकी कुठे सापडली? अहो, काल रात्री मागच्या गोठ्यातून एका म्हशीचा मोठ्याने हंबरण्याचा आवाज येत होता. मला वाटलं तिला काहीतरी त्रास झाला असावा, म्हणून मी कंदील घेऊन तिथे गेले तेव्हा त्या म्हशीने उकरलेल्या खड्ड्यात ही पेटी पुरलेली दिसली. मी ती मोठ्या कष्टाने बाहेर काढून घरी आणली. मग आता आपण थेट पोलीस ठाण्यात जाऊ. ही कागदपत्र दाखवून आपल्या हक्कासाठी लढू. आता आणखी थांबण्यात काहीच अर्थ नाही. आपल्या हक्कासाठी आपणच पुढाकार घ्यायला हवा. त्या दिवशी सकाळ होताच पोलीस विक्रमच्या वाड्यावर पोहोचले. काही वेळात कविता, विक्रम आणि त्यांचा वकीलही तिथे आले. अरे, काय चाललं आहे? तुम्ही अजूनही झोपडी रिकामी केली नाही. तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की ती जागा सोडायची आहे. मग अजून तिथेच का राहिलात? अहो, आधी एक प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्याकडे असा कोणता पुरावा आहे का ज्यावरून ही संपूर्ण मालमत्ता फक्त तुमचीच असल्याचं सिद्ध होतं? अगं, तोंड तर बघा हिचं. पुराव्याची काय गरज आहे? बाबांनी मरण्यापूर्वी त्यांची संपूर्ण मालमत्ता मोठ्या मुलाच्या म्हणजे माझ्या नवऱ्याच्या नावावर केली होती. तेवढंच पुरेसं आहे. अगं, जर खरंच बाबांनी संपूर्ण मालमत्ता फक्त मोठ्या मुलालाच दिली होती तर धाकट्या मुलाला काहीच का दिलं नाही? अगं, कारण तो काहीच कामाचा नव्हता. तो स्वतः काही कमवत नव्हता. मग त्याला मालमत्तेत वाटा कशासाठी द्यायचा? अहो वहिनी, तुम्ही हे काय बोलत आहात? बाबांचं निधन झालं तेव्हा माझं वय किती होतं हे तुम्हाला माहित नाही का? त्या वयात मी काय कमावणार होतो? अरे विक्रम, सून तर परक्या घरातून आली आहे, पण तू माझ्या उदरातून जन्माला आलेला माझा मुलगा आहेस. तरीही तू सत्य लपवणार आहेस का? अगं आई, हे झोपडी असलेली जमीनही बाबांनी आमच्या दोघा भावांच्या नावावर समान हक्काने ठेवली होती.
अरे दादा, निदान तू तरी सत्याची साथ द्यायला हवी होती. तू गप्प राहिल्यामुळेच आज ही वेळ आमच्यावर आली आहे. पोलीस निरीक्षक साहेब, आता या प्रकरणाचा निर्णय न्यायालयातच होईल. आम्ही तिथेच भेटू. म्हणजे न्यायालयात का? अहो साहेब, त्याचं उत्तर तुम्हाला न्यायालयात मिळेल. आमच्याकडे असे पुरावे आहेत जे संपूर्ण सत्य समोर आणतील. वैशालीचे शब्द ऐकताच पोलीस निरीक्षकांच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. अगं बाई, असं करू नकोस. मी तुझ्या समोर हात जोडतो. माझ्या सेवेतली आता फक्त काही वर्षच उरली आहेत. जर या प्रकरणात माझ्यावर कारवाई झाली किंवा मला निलंबित केलं गेलं तर आयुष्यभराची कमाई, मान सन्मान, निवृत्ती वेतनाचे लाभ आणि बढतीची संधी सगळंच धोक्यात येईल. अहो साहेब, मग चुकीच्या माणसांची साथ देण्यापूर्वी तुम्ही याचा विचार करायला हवा होता. अगं, मी त्यांना अनेक वेळा सत्य विचारलं होतं, पण ते जे सांगत होते तेच खरं असल्याचं त्यांनी मला पटवून दिलं. शिवाय त्यांच्या वकिलानेही माझ्यावर खूप दबाव टाकला होता. अहो साहेब, मग आता या क्षणी त्यांच्या तोंडूनच सत्य ऐका. विक्रमदादा आणि कविता वहिनी, सांगा, तुम्हाला तुरुंगात जायचं आहे का, की बाबांनी दोन्ही मुलांना मालमत्तेत समान वाटा दिला होता हे मान्य करणार आहात? नाही नाही, आम्हाला तुरुंगात जायचं नाही. तुम्ही तुमचा हिस्सा घेऊन टाका. आम्ही आमच्या वाट्याने समाधानी आहोत. नाही वहिनी, आता फक्त झोपडीचा नव्हे तर संपूर्ण मालमत्तेचा समान वाटा होईल. तुम्ही ज्या वाड्यात राहता त्यातही आणि आमच्याकडून बळकावून घेतलेल्या सर्व शेत जमिनीतही आम्हाला आमचा कायदेशीर हिस्सा मिळालाच पाहिजे. हो माधव, मी तयार आहे. तुमचा हक्काचा हिस्सा तुम्हाला नक्की मिळेल. पण तुम्हाला बाबांनी मालमत्ता समान वाटून दिली होती हे कसं समजलं? तेवढ्यात जनाबाईंनी ती जुनी लोखंडी पेटी सर्वांसमोर आणून ठेवली. ती पेटी पाहताच विक्रमाने कविताच्या चेहऱ्यावरील रंगच उडाला. अरे, ही पेटी तुम्हाला कुठे मिळाली? अरे विक्रम, ही माझ्या धाकट्या सुनेच्या श्रद्धेचं, प्रामाणिकपणाचं आणि रात्रंदिवस केलेल्या कष्टाचं फळ आहे, जे कधीच कुणावर अन्याय करत नाही आणि त्यांच्यावर देवही कधी अन्याय होऊ देत नाही. हे पेटी मिळणं हे तिच्या देवावरील अडळ विश्वासाचं फळ आहे. अरे विक्रम, कविता, ही पेटी तुम्ही ओळखता का? हो, ही पेटी मीच मागच्या गोठ्यात पुरून ठेवली होती. अरे, मग आता तुमच्यावर आणि या वकिलावर कायदेशीर कारवाई करावी लागेल. नाही साहेब, आता त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली आहे. आमच्यासाठी तेच सर्वात महत्वाचं आहे. आम्हाला कोणावर सूड उगवायचा नाही. आम्हाला फक्त आमचा हक्काचा वाटा परत हवा आहे. त्यानंतर मालमत्तेची योग्य वाटणी करण्यात आली. माधव, वैशाली आणि जनाबाई यांना त्यांचा कायदेशीर हिस्सा परत मिळाला. विक्रम आणि कवितालाही आपल्या लोभाची चूक उमगली. त्या दिवसानंतर दोन्ही भावांमध्ये पुन्हा प्रेम आणि आपुलकी निर्माण झाली आणि संपूर्ण कुटुंब सुखाने एकत्र राहू लागले. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला शिकायला मिळते, लोभ माणसाला सत्यापासून दूर नेतो, पण प्रामाणिकपणा, संयम आणि देवावरील अडळ विश्वास यांचा शेवटी नेहमीच विजय होतो. दुसऱ्याचा हक्क हिरावून घेणारा कधीच खऱ्या अर्थाने सुखी राहत नाही. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.